topic is tense. What is tense? Tense means काळ. The time shown by the verb is called the tense of the verb. There are three main tense: present tense, past tense and future tense. Present tense चे चार प्रकार पडतात. यामध्ये मी तुम्हाला दोन प्रकार सांगणार आहे. पहिला आहे simple present tense, म्हणजे साधा वर्तमान काळ. We use simple present tense to show habits or actions that are performed regularly. Number 2, to state generally truth or facts. Number 3, routine. आता आपण याचा फॉर्म्युला पाहूया. Subject plus V1 plus S किंवा ES plus object. आता आपण याचे एक्झाम्पल पाहूया. I play cricket. मी क्रिकेट खेळतो. म्हणजे या वाक्यामध्ये नियमित खेळण्याची क्रिया दाखवलेली आहे. हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअसला दोन प्रकारे म्हटले जाते, एक प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आणि प्रेझेंट इम्परफेक्ट. आता आपण याची डेफिनेशन बघूया. द प्रेझेंट कंटिन्युअस यूज इज जनरली यूज्ड टू डिस्क्राइब समथिंग that is taking place at the present moment. म्हणजे या काळात क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी या काळाचा उपयोग होतो. याचा आपण आता फॉर्म्युला पाहूया. सब्जेक्ट प्लस एमिझर प्लस बी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आता आपण याचे एक उदाहरण पाहूया. आय एम इटिंग अ मँगो. मी आंबा खात आहे. या वाक्यामध्ये खाण्याची क्रिया ही सुरू आहे हे दाखवण्यासाठी या काळाचा उपयोग होतो. आता पुढचा तुम्हाला लक्षणा सांगणार आहे. का लक्षणा? येस. आता मी तुम्हाला दोन काळ सांगणार आहे. त्याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याची नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि दुसरं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या काळाची मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. लेट्स स्टार्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. The form of the verb used for actions or events that have been completed or have happened in the period of time up to now. म्हणजे भूतकाळात सुरू झालेली क्रिया आणि या क्षणापर्यंत चालू असलेली क्रिया सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो. आता आपण बघूया फॉर्म्युला. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता आपण बघूया त्याचे एक एक्झाम्पल. I have eaten a mango. म्हणजे मी आंबा खाल्ला आहे. मी आंबा खाल्ला आहे. खाण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. अशी क्रिया दाखवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग होतो. आता दुसरा टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. आता आपण बघूया त्याची डेफिनेशन. We use this tense to talk about action which started in past and still continue in present. म्हणजे भूतकाळात सुरू झालेली क्रिया आणि ती वर्तमान काळातही सुरू आहे अशी क्रिया सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी या काळाचा उपयोग होतो. आता आपण बघूया फॉर्म्युला. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बी प्लस बी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आता आपण बघूया फॉर एक्झाम्पल. आय हॅव बीन रीडिंग अ बुक. म्हणजे मी पुस्तक वाचत आलो आहे. म्हणजे मी पुस्तक वाचत आलो आहे म्हणजे जी क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे आणि ती वर्तमान काळातही सुरू आहे अशी क्रिया दाखवण्यासाठी या काळाचा उपयोग होतो. याच्या पुढचं आता तुम्हाला चैत्रनी सांगणार आहे. कम चैत्रनी. तेजस्विनीने आणि लक्षणाने आपल्याला प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार सांगितले. आता मी तुम्हाला पास्ट टेन्सचे 2 प्रकार सांगणार आहे. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. The form of the verb used to describe action in the past. Simple past tense म्हणजे साधा भूतकाळ. The simple past tense used to indicate actions or events that
पुस्तक विकत घेण्याची क्रिया दाखवण्यासाठी आपल्याला सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग करतो. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आता आपण पास्ट टेन्सचा दुसरा प्रकार बघूया. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ. डेफिनेशन. द simple past continuous tense shows us that the action was already in progress at a certain time in the past. म्हणजे क्रिया जी भूतकाळात घडलेली आहे हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो. आपण आता फॉर एक्झाम्पल बघूया. I was swimming in the river म्हणजे मी नदीमध्ये पोहत होतो. ही क्रिया झाली आणि हे सांगण्यासाठी आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करता येतो. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस was were प्लस V प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. तेजस्विनी लक्षण